राधे राधे. आमचा फॉर्म आहे आणि ह्या आमच्या गिरगाई आहेत. आणि ह्या गिरगाईच्या दुधापासून गावरान तूप बनवतो गिरगाईचं. आणि त्याच्यानंतर आमचा एक लघु उद्योग बी चालू केला आहे आम्ही, धूपबत्ती बनवण्याचा. तर आम्ही आता सध्या शॅम्पल म्हणून घरच्यासाठी धूपबत्ती बनवतो आम्ही. आणि त्याचं तुम्हाला ते काय काय साहित्य असतं ते मी तुम्हाला दाखवून दिलं जाईल. धूपबत्ती कशी बनवली जाते तुम्हाला आता हे आमचं साहित्य दाखवतोय. अगरबत्ती धूपबत्ती कशी बनवली जाते. सर्वप्रथम आपण गावरान गाईचे शेण घेतलेलं आहे. शेण धूपबत्ती बनवण्यासाठी 1 किलो शेण घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हा जो दिसतो ना, हा भीमसेन कापूर आहे. हा कापूर बी आपण याचं पावडर बनवून ठेवलेली आहे याच्यामध्ये. आणि दुसरं साहित्य लाल चंदन. हे लाल चंदन तसं आमच्याकडं जो पांढरं चंदन बी आहे हे खूप स्वासिक आहे. परंतु याची म्हणजे तयार झालेली पावडर आम्ही लाल चंदनची याच्यासाठी वापरत आहेत. आणि हे साजूक तूप बी त्याच्यामध्ये आपण टाकतो, कारण त्याचा वास खूप छान येतो. आणि दुसरं एक राळ आहे, राळाची पावडर आहे. अगरबत्ती बनवण्यासाठी लागत असते आपल्याला राळ पावडर, ती बी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. हा भीमसेन कापूर आहे, याचा श्वास खूप छान असतो. भीमसेन कापूर टाकलेला आहे आपण. त्याच्यानंतर आपल्याकडे राळची पावडर आहे, आपण ती पावडर त्याच्यामध्ये टाकणार आहे. हा आपल्याकडे गुगळ आहे. गुगळ हा गुगलचं जर दुर्ग घरामध्ये झाल्यानंतर एक आपल्याला प्रसन्न असं वातावरण वाटतं. खरं तर म्हणजे आपली हिंदू धर्मामध्ये गाय ही आपल्याला पवित्र मानली जाते. आणि त्या गायीच्या शेणापासून जर आपण धूपबत्ती बनवली तर वातावरण पूर्ण असं प्रसन्न वाटतं. कारण विधी करताना नेहमी धूपम दीपम समर्पयामी म्हणतात, कारण अगरबत्तीचा कुठेही उल्लेख नाही. आता आपण त्याच्यामध्ये गिरगाईचं तूप टाकत आहे. हे बघा तूप. तूप टाकलेलं आहे आपण त्याच्यामध्ये. आता हे आपण लाल चंदन टाकवतो त्याच्यामध्ये. हे लाल चंदन टाकलेले. धूप बनवण्याच्या विधी सामग्री हे दुकानामध्ये मोठ्या दुकानात मिळतात, परंतु आपण काही घरगुती बी साहित्य टाकतो त्याच्यामध्ये. हा भीमसेन कापूर.
अशा प्रकारे साहित्य सामुग्री आपली टाकून झालेली आहे. आता त्याला आपण जसं पोळ्या बनवतो ना त्या प्रकारे याला असं मळून घ्यायचं. आपण जसं पोळ्याला उंडा बनवतो ना तशा पद्धतीने ते असं मिक्स करून घ्यायचं. काय त्याचा स्वाद आलाय त्याचा. ते पूर्ण आता हा मळून झालेला आहे. आणि धूपबत्ती बनवण्यासाठी आपण एक मोल्ड बनवला आहे. आता तो मोल्ड बी कसा बनवला मी तुम्हाला तो दाखवतो. हे खराब होऊ नये म्हणून. आता हे आपलं पूर्ण मटेरियल तयार झालेलं आहे धूपबत्ती बनवण्यासाठी. आता आपण एक आपल्याकडे टाकाऊ वस्तू होते, आपण त्या टाकाऊ वस्तूपासून हा एक मोल्ड बनवलेला आहे. तुम्हाला तसं त्याचा मोल्ड आपल्याला विकत बी मिळतोय, परंतु मी आपल्या टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ कसं बनन हा एक विचार केला आणि हा मोल्ड बनवलेला आहे. आणि त्याला लोटण्यासाठी एक रॉड बनवला एक. ज्यावेळेस याच्यामध्ये भरल्या जाईल तो मसाला, तो रॉड बनवलेला आहे. आणि ह्या रॉडची आणि याच्या साहाय्याने धूपबत्ती बनवल्या जाते. आता त्याचं प्रात्यक्षिक मी तुम्हाला दाखवून देतो. तसा हा सासू सुनाचाच फॉर्म आहे, पण आम्ही त्यांचे मार्गदर्शक आहे, त्यांना आम्ही मदत करतोय. सध्या ते आमचे सुनबाई आता काही स्वयंपाकासाठी गुंतलेले आहे. तर याला जर आपण असं हलवलं तर ते भरल्या जातो. त्याच्यात जो मसाला असतो ना तो याच्यातला भरल्या जातो. तो फटाफट असं आपण करून घ्यायचं ते. आणि याचा सुगंध बी खूप छानपैकी येऊ राहिला. अशा प्रकारे आपला हा उद्योग आपण चालू केलेला आहे राधी राधी फॉर्म मधला. सर्व नॅचरलच आम्ही सर्व बनवतो. असं त्याला हल्ल्यानंतर ते ऑटोमॅटिक भरत असे त्या अगरबत्त्या धूपबत्ती बनल्या जाते. असं मसाला बरोबर बोर येतो तो असं भरतो. तुम्ही बघू शकता असं त्याला हलवलं की ते पूर्ण भरले जातं. अगदी सोपी पद्धत आहे, कारण आपण स्वतः वस्तू टाकलेल्या आपल्याला माहीत असते. याच्यामध्ये सगळं विधियुक्त आपण धूपबत्ती बनवतो आणि शरीराला सुद्धा खूप लाभदायक आहे. मला तर वाटतं प्रत्येकाने देशी जर गाई असेल तर आपल्या घरच्या घरी आपण धूपबत्ती चांगल्या प्रकारे बनवू शकतो. मन प्रसन्न होतं. हे अशा प्रकारे हा मसाला भरून झालेला आहे. ते लागलं असतं तर आपण त्याला असं साफ करू शकतो असं. आणि आपल्याकडे जे आपण साहित्य जे बनवलेलं आहे त्याने आपण आता अगरबत्ती तुम्हाला बनवून दाखवतो. आता ही जरा बाजूला ठेवतोय. एक तयार झालेली आणि आपण आता दुसरी एक लाकडाची फळी घेतलेली आणि त्या लाकडाच्या फळीवर आपण आता धूपबत्ती आपण टाकणार आहोत. त्याला असं पुश केल्यानंतर
ते अशी अशी तयार होती ती बत्ती आपलं साच्यामध्ये. झाली किती फास्टमध्ये झाली ती तयार. ते असं काढून घ्यायचं दुसरं, फटाफट आपण बनवू शकतो, असं काही नाही. हे बघा अशी हाताने साचा बनवलेला आहे, विकत नाही आणला तो. अशा प्रकारे फटाफट आपण धूपबत्त्या घरच्या घरी बनवू शकतो. त्याला जर अशी वाकडी झाली त्याला आपण सरळ बी करू शकतो, असं सरळ करायचं हाताने, असं सरळ करू शकतो आपण, त्याला काही प्रॉब्लेम नाही. असं असं बनवले जाते. फटाफट आपण बनवू शकतो अशा प्रकारे. अशा प्रकारे ही थोडी ही झाली तर सरळ करू शकतो तुला. हे आपले एकाच वेळेस असे 7 धूपबत्ती आपण आपल्या साचेमध्ये बनवू शकतो. आणि खूप छान अगरबत्ती बनलेली आहे. ही आपण आपल्या देवपूजेसाठी उपयोगात आणू शकतो. जय हिंद, जय गोमाता. राधे राधे म्हणा, राधे राधे. राधे राधे. राधे राधे. हे आपल्या राधे राधे गो फार्मच्या ह्या आपल्या मालकीण आहेत आणि याची पूर्ण जिम्मेदारी त्यांच्यावरच असते. हे राधे राधे सासूनाचा गोशाळा फार्म आहे आणि योग्यरित्या सांभाळतात. तशा पूर्वीचे आमचे गाई खूप अशा धिप्पाड होते, परंतु ते आता हरणासारखे करून ठेवलेले आहेत. तरी चांगल्या प्रकारे देखभाल करतात. आणि जेव्हापासून ती गाईची सेवा करतात तेव्हापासून त्यांची बी प्रकृती बी सुधारली आहे आणि छानपैकी त्यांचा नित्यक्रम चालू असतो. आता त्यांच्या संकल्पनेमधूनच आपण ही धूपबत्ती बनवत आहे. हे याला एकदा चांगलं खूप बनवून द्या असं.